आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। देशातल्या कोरोना बाधितांच्या रुग्णवाढीचा वेग गेले काही दिवस काहीसा मंदावलेला असतानाच 10 राज्यांमध्ये पुन्हा एकदा रुग्णवाढ झपाट्याने होत असल्याचं समोर आलंय आणि या सर्व 10 राज्यात महाराष्ट्राचा सुद्धा समावेश आहे। गेल्या काही आठवड्यात 10% जास्त पॉझिटिव्हिटीचा दर असलेल्या सर्व जिल्ह्यांना कठोर निर्बंध घालावेत असं आवाहन केंद्र सरकारने केलंय। सध्याचा ढिसाळपणा चालू राहिला तर या जिल्ह्यातली परिस्थिती आणखीन बिकट होईल असा इशारा सुद्धा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलाय। तसंच कोरोना रुग्णांचं निदान लवकरात लवकर होण्यासाठी चाचण्या वाढवण्याचं आवाहन सुद्धा केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने केलं आहे। केंद्रानं देशभरातल्या सर्व राज्यांना आवाहन केलंय, जर का आपल्या इथला पॉझिटिव्हिटीचा रेट जास्त असेल तर अतिशय कठोर निर्बंध घातले पाहिजेत। केंद्राचं पथक वेगवेगळ्या वेळेला अशा सर्व भागांची पाहणी करतं आणि राज्य सरकारला आवश्यक त्या सर्व सूचनाही देत असतं। आणि ही जी 10 राज्य आहेत देशभरातली, त्यात महाराष्ट्राचा सुद्धा समावेश आहे। महाराष्ट्रातले काही जिल्हे असे आहेत की जिथे पॉझिटिव्हिटीचा रेट अद्यापही नियंत्रणात आलेला नाही। यामुळे जोपर्यंत इथला पॉझिटिव्हिटीचा रेट नियंत्रणात येत नाही तोपर्यंत या सर्व ठिकाणी निर्बंध आवश्यक असल्याचं केंद्राचं म्हणणं आहे। आसिफ मुर्सल आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, सांगलीहून जोडले गेलेत। आसिफ, सांगली हा असा जिल्हा आहे की जिथे पॉझिटिव्हिटीचा रेट हा जास्त आहे, काय याची कारणं आहेत? म्हणजे एक, या सगळा पाऊस पूर या काळात लोकांचं दुर्लक्ष झालंय का एकूणच लोकांचा हलगर्जीपणा थोडासा वाढलाय? मिलिंद, नक्कीच म्हणावं हलगर्जीपणा वाढलाय म्हणावं लागेल, कारण का पूर येण्याच्या अगोदर सुद्धा सांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट हा 10% वर होता। आता 4 दिवस झाले सांगली हे 3ऱ्या टप्प्यात आहे आणि अजून एकदा आता केंद्र सरकारने सांगितलं की ज्या जिल्ह्यांचं पॉझिटिव्ह रेट जास्त आहे, म्हणजे समजा 10% वर आहे, त्यांना निर्बंध शिथिल करू नका। आपल्यासोबत या संदर्भात काही लोक आहेत की काय उपाययोजना करायला, त्यांच्याकडे जाणून घ्या। कुठं सांगली प्रशासन कमी पडलंय का हे आपण लोकांकडे जाणू। काय सांगाल की आता केंद्र सरकार सांगते की ज्या ठिकाणी 10%पेक्षा पॉझिटिव्ह रेट जास्त आहे त्या ठिकाणी निर्बंध शिथिल करू नका, काय सांगाल तुम्ही सामान्य नागरिक म्हणून? हे सांगत असताना केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकारनं हे 10%चे निर्बंध 10% कमी कशी होईल यासाठी कुठलेही प्रयत्न राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून होत नाहीत। वास्तविक लसीकरण असेल किंवा आयडेंटिफिकेशन असेल किंवा होम आयसोलेशन मधले जे पेशंट असतील यांच्यावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाहीये। सरकारनं निर्बंध लावणं हा पर्याय असू शकत नाही। व्यापारी असतील किंवा सामान्य नागरिक असतील कुणालाही निर्बंध नको आहेत। सरकारनं मागील 2 वर्षामध्ये व्हेंटिलेटर बेड असतील, ऑक्सिजन बेड असतील किंवा औषधोपचारासाठीची यंत्रणा असेल याच्यामध्ये कुठलेही प्रयत्न केलेले दिसत नाहीयेत। म्हणजे जेवढ्यांना बेड मिळेल तेवढ्यांनाच जगायची संधी आणि ज्यांना बेड मिळणार नाही त्यांनी गरीब मारा नाही तर काय पण करा, अशा पद्धतीचं केंद्र सरकारचं आणि राज्याचं धोरण आहे। आमची मागणी एवढीच आहे की या सगळ्या गोष्टीवर लॉकडाऊन हा पर्याय असू शकत नाही। ज्या ठिकाणी कोरोनाचे पेशंट जास्त आयडेंटिफिकेशन होतात, आता उदाहरणार्थ जर शिराळ्यामध्ये पेशंट जास्त असतील तर शिराळा तालुक्यापुरतं मर्यादित औषधोपचार यंत्रणा तयार करावी, शिराळा तालुक्यापुरते निर्बंध असावेत। शिराळ्यात पेशंट जास्त आहेत म्हणून पूर्ण जिल्ह्याला लॉकडाऊन लावणं हे पूर्णतः चुकीचं आणि सर्व नागरिकांवर अन्याय करणार आहे। सरकारनं याच्यामध्ये कुठेतरी योग्य मार्ग काढून औषधोपचार असतील किंवा आरोग्य यंत्रणा पुरवण्यासाठीची जी धडपड करायची आहे, म्हणजे तालुकाने तुमचे कोविड सेंटर असतील सरकारचे, त्याच्यामध्ये व्हेंटिलेटर बेड्स असतील, ऑक्सिजन बेड्स असतील, यांच्या उपाययोजना केल्या पाहिजेत। अन्यथा कागदोपत्री घोषणा न करता प्रत्येक नागरिकाला घरातून जर तुम्हाला बाहेर पडून द्यायचं नसेल तर प्रत्येकाच्या खात्यावर मानसी 10,000 रुपये टाकावेत, लोक आपोआप घरात बसतील। अन्यथा या कोरोनापेक्षा भूक बळी न मरणाऱ्यांची संख्या राज्यामध्ये जास्त असेल। नक्कीच लोकांची भावना संतप्त आहेत। आपण आणि काही लोक, तुमचं काय म्हणणं आहे, काय करायला पाहिजे प्रशासनानं काय या कोरोनाची आकडेवारी कमी होण्यासाठी? तेच मला तर असं वाटतंय की आधी जसं निर्बंध लावले होते तसे निर्बंध लावायला हवे आणि जसे प्रशासन कार्य करते तसे प्रत्येक जनतेने पण त्यांनी त्यांचं कार्य पूर्ण करायला पाहिजे। सोशल डिस्टन्सिंग यूज करू, मास्क लावणे आणि जास्त गर्दी वगैरे न करणे, हे पण एक म्हणजे प्रशासन फक्त एकटंच काय करेल तर मला असं वाटतं की नागरिकांनी पण त्यांना पूर्ण सहभाग द्यायला हवा।
नक्कीच आणि जाणून घ्या की आता कोरोनाची रुग्णसंख्या वाढते. आता सांगलीमध्ये महापूर आलेला आहे आणि कशा प्रशासनानं काळजी घेतली पाहिजे, काय उपाययोजना केल्या पाहिजेत? तुम्हाला काय वाटतं की प्रशासनानं आता काय महापूर आहे आणि कशा पद्धतीनं लोकांना अवेअरनेस केलं पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे? अवेअरनेस म्हणजे लोकांनी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनानं आरोग्य यंत्रणा केली पाहिजे. आता फक्त कोरोनाचंच नाहीये, तर सरकार समोर आता पुरामुळे ज्या पुराच्या साथी आहेत, लेप्टोपायरोसिस असेल, टायफॉइड असेल किंवा डेंग्यू असतील, या साथींचा सुद्धा फैलाव वाढणार आहे. त्यामुळे सरकारनं आरोग्य तपासण्यांवर भर देऊन संख्येच्या प्रमाणात म्हणजे पूरपट्ट्याच्या संख्येच्या प्रमाणात जी लागणारी ही आहे त्या सगळ्या आरोग्य यंत्रणा आणि तपासणी केंद्र ठिकठिकाणी उभा केली पाहिजेत आणि नागरिकांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये गाफील न राहता योग्य निर्णय आणि कारवाई तातडीनं झाली पाहिजे. आपल्यावर काही आणि नागरिक आहेत, लोकांनी काय केलं पाहिजे कोरोनाची रुग्णसंख्या कमी होण्यासाठी? काय केलं पाहिजे? काय आता मेडिकल उपाययोजना किंवा बाबा मास्क वापरणे, गर्दी आता होणार. त्याला मनुष्य प्रत्येक आता किती दिवस घरात बसणार आहे? प्रत्येकाचा स्वतःचा उपजीविका आहे, स्वतः आज कुठल्या ह्याच्यावर जगणार आहे तो. त्याकडे जर पैसा नसेल तर घरात बसून काय पैसा मिळणार नाही, काय नाही. आज सरकारमध्ये पैसा देतो एवढे पैसे देणार आहेत का सरकार? आणि या सगळ्या गोष्टी असताना जास्तीत जास्त मेडिकल उपाययोजना करून जास्तीत जास्त आंदोलन नाही वाढण्याचा, सोशल डिस्टन्स ठेवूनच हे केलं पाहिजे. ह्याला काय दुसरा पर्याय करू शकतच नाही आहे. आता किती दिवस घरात बसणार माणसं? गर्दी होणार, गर्दी काय कमी होणार नाही, काय नाही. प्रत्येकाला बाहेर पडलं पाहिजे. फक्त प्रत्येकाने स्वतःची काळजी करता अतिरिक्त लोकांनी बाहेर पडून बिनकामात बाहेर पडून काय हिडणे आणि फालतू वेळ घालवणे हे करण्यापेक्षा ज्यावेळी योग्य कामासाठीच जाऊन आपलं काम केलं पाहिजे, तरच हे प्रादुर्भाव कमी होईल, कोरोना कमी होईल, नाही तर कमी होणारच नाही आहे. नक्कीच मिलिंद, बघितले की लोक म्हणतात की गरज असेल तरच बाहेर पडा, सोशल डिस्टन्स पालन करा, माणूस सॅनिटायझर असेल त्याचं पालन करा, बाकी जे काही कोरोनाची त्रिसूत्री आहे त्याचं पालन करून आपली कामं आणि उपजीविका लोकांना स्वतःला निर्बंध घातले पाहिजे, असंच लोकांचं मत आहे. बरं, आसिफ तू राज आपल्यासोबत, खेडहून आपल्यासोबत चंद्रकांत बनकर आपले प्रतिनिधी जोडले गेले आहेत. चंद्रकांत, खेडमधली काय स्थिती आहे? म्हणजे पुरातून आणि या सगळ्यातून लोक सावरलेत, पण कोरोनाचं संकट कायम आहे म्हणण्यापेक्षा थोडंसं वाढल्यासारखं वाटतंय. होय, नक्कीच. कारण आता खेड शहरामधला जो पूर आहे तो ओसरून आता 8 ते 10 दिवस झालेले आहेत. मात्र साथीच्या रोगांचा जो प्रादुर्भाव आहे तो वाढत आहे. कोरोनाचे जे रुग्ण आहेत त्यांचं प्रमाण थोडंसं जरी घटलं असलं तरी मात्र धोका कायम आहे. कारण रत्नागिरी जिल्ह्यात नवीन जवळपास 256 नवीन रुग्ण या ठिकाणी आहेत आणि संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात 2017 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आता जे साथीचे रुग्ण आहेत, साथीचे रोगाने जे बाधित रुग्ण आहेत ते मात्र सरकारी रुग्णालयात जात नाहीयेत, कारण तिथे कोविड हॉस्पिटल आहे म्हणून जात नाहीयेत. कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे हा रत्नागिरी जिल्ह्यात थोड्याफार प्रमाणात कमी झालेला आहे, कारण मध्यंतरी पाऊस आणि यामुळे थोड्याशा मध्यंतरी टेस्टिंग कमी झाल्या होत्या. परंतु एकंदरीतच विचार केला तर रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये 10व्या नंबरवर असणारा रत्नागिरी जिल्हा आहे. त्याच्यामुळं रुग्णसंख्या जरी आता घटली असली तरी धोका मात्र अजून कायम आहे. अनेक कोविड सेंटर आहेत शासकीय, ते या ठिकाणी रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे बंद केलेल्या आहेत. मात्र तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवरती रुग्णांची संख्या आहे, लहान मुलांना कोरोनाची बाधा होण्याची संख्या आहे ती जास्त आहे. आता आपल्या सोबत काही नागरिक आहेत खेडमधले आहेत, कारण या ठिकाणी जिल्ह्यात निर्बंध शिथिल होत नाहीयेत, कारण अजून वाढवण्याची शक्यता आहे प्रशासनाकडून. तुम्हाला काय वाटतं एकंदरीतच? आज जर बघितलं तर गेली 2 वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल तर या ठिकाणी सरकारने लॉकडाऊन केलेलं आहे. या लॉकडाऊनमुळे संपूर्ण व्यापारी हा उद्ध्वस्त झालेला आहे. नागरिक ज्यांच्या नोकऱ्या आहेत ह्या नोकरी लोक बेरोजगार झालेले आहेत. आज जनजीवन एवढं विस्कळीत झालेलं आहे की लोकांना जीवन जगणं हे मुश्किल झालेलं आहे. आज संपूर्ण आमचा कोकणाचा जर विचार केला तर या कोरोनाच्या साथीला भयान वादळ झालं. या भयान वादळामध्ये तर संपूर्ण कोकणी माणसाचं जीवन उद्ध्वस्त झालं. ते कमी काय म्हणून आज महापूर आला. या महापुरामध्ये तर आमच्या खेडमधला संपूर्ण व्यापारी हा उद्ध्वस्त झालेला आहे. आज 10 दिवस झाले, 10 दिवस होऊन सुद्धा शासनाची कोणत्याही प्रकारे मदत मिळालेली नाहीये. आज जरी शासनाने मदत दिली ती चुटुकूंची मदत असेल, 10,000 रुपयाची मदत असेल, आम्ही सर्वसामान्य नागरिक आज जगणार कसा? आज लाईट बिलाचा मोठा प्रश्न आहे. मंत्री सांगतायत की तुम्हाला लाईट बिल भरायलाच पाहिजे. आज तुम्ही सर्वसामान्यांच्या व्यथा जाणून घ्या. आज कोकणी माणसाच्या तुम्ही व्यथा जाणून घ्या. कोकणी माणूस हा सक्षम आहे, हा मानसिक दुर्बल नाही आहे. त्यामुळे तुम्ही काहीतरी विचार करायला पाहिजे की एक कोकणी माणसाला मदत दिली. आपण बघतोय की आणखी काही नागरिक आपल्या सोबत आहेत.
आता गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे, काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन जे आहे हे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देखील सज्ज आहे. आपल्यासोबत काही नागरिक आहेत. मला सांगा सर, शेकडो लोक या ठिकाणी आता गणपतीच्या सणाला येणार आहेत, कारण कोकणातला मोठा सण आहे. जिल्ह्यातली कोरोनाची स्थिती चांगली नाहीये, काय सांगाल तुम्ही? हजारो नागरिक जरी कोकणामध्ये येणार असतील तरी सगळे लोक हे नियमाचे पालन करूनच कोकणामध्ये येतात. त्यामुळे आणि एखाद्या उत्सवावरती जर तुम्ही बंधनं आणली आणि आणखी कठोर बंधनं आणली तर त्याचा परिणाम हा रोजगारावर होतो आणि रोजगारावर झाल्या आपोआपच दुकानदारांवर, व्यापाऱ्यांवर याचा परिणाम होतो. आणि याच्यामध्ये जर जो रोजगार निर्मिती जी होते, कोकण ही विरळ लोकसंख्या असणारा विभाग आहे, दऱ्याखोऱ्यातला विभाग आहे. अनेक नागरिक हे दुरून खेड सारख्या एका प्रमुख ठिकाणी येतात 60-60 किलोमीटरवरून आणि त्यांना ते दुकान किंवा एखादं क्लिनिक हे सगळं बंद दिसतं तर त्यांना गैरसोयीचा हा सामना करावा लागतो. एक तर तुटपुंज म्हणजे असं झालंय की या वर्षामध्ये गेल्या 1.5 वर्षामध्ये दुष्काळात 13वा महिना अशी तोक्त वादळ असेल किंवा आता हा कोरोना आहे, कोरोनामध्ये ज्या लोकांचे हाल होत आहेत हे आपण लस उपलब्ध नाही, अशा अनेक समस्या आहेत. या समस्यांचा लोकांना सामना करावा लागतो. पण तरी सुद्धा कोकणी माणूस हा थीट असल्याने, मनाने गंभीर असल्याने या सगळ्या गोष्टींचा तो अगदी सरळपणे लिहिल्या पार करत आहे. आपल्यासोबत काही छोटे व्यापारी आहेत की ह्या जे निर्बंध लादले जातात त्याच्यामुळे लहान लहान जे व्यापारी आहेत त्यांच्यावरती काय परिणाम होतो? आपल्यासोबत एक लहान व्यावसायिक आहेत. मला सांगा, कोरोनाच्या परिस्थितीमध्ये जर नियम आणखी कडक केले, निर्बंध आणखी कडक केले तर काय परिणाम होईल तुमच्या व्यवसायावर? आता जर तुमचा बघितलं आता कोकणाची जी सध्याची परिस्थिती आहे, माणसाची अवस्था अशी झाली आहे, माणसाची अवस्था अशी झाली की आता जगणे त्याला मुश्किल झालेलं आहे. आणि परत जर का निर्बंध कडक केले तर मग त्या जगायला नको ना सर्वसामान्य माणसाने. आम्ही नियम पाळायला तयार आहोत, नियम आम्ही पाळणार. कुठं सरकारने आम्हाला कोणते काही निर्बंध त्याचेच दिले पाहिजे, आमचा काहीतरी विचार केला पाहिजे, तर आम्ही पुढे काहीतरी आम्ही आमच्या वाटप करू शकतो. बरोबर ना? आपण जर बघितलं तर खरंच लहान जे व्यापारी आहेत त्यांची फार मोठी जे वाताहत आहे या ठिकाणी झालेली आहे गेल्या 2 वर्षामध्ये. आणि जे कोरोनाचे रुग्ण आहेत हे अजूनही कमी होत नाहीयेत, रत्नागिरी जिल्ह्यामधले वाढतच आहेत. त्यामध्ये जर निर्बंध आणखी कडक लागू केले तर मात्र या व्यापाऱ्यांचा पूर्ण कणा मोडेल अशी या ठिकाणची व्यवस्था आहे. आता पूर परिस्थितीमध्ये लसीकरण पूर्णपणे ठप्प आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये टेस्टिंग देखील पूर्णपणे ठप्प आहे. गेल्या 24 तासामध्ये काही प्रमाणात टेस्टिंग झालेले आहेत. मात्र आम्ही नियम पाळू, मात्र निर्बंध कडक करू नका अशी एकंदरीत ही जी मागणी आहे. चंद्रकांत, ही मागणी ही सार्वत्रिक मागणी आहे, पण त्याच वेळेला केंद्र सरकार जर का सांगत असेल की चाचण्या वाढवल्या पाहिजेत किंवा कायम ठेवल्या पाहिजेत, निर्बंध काही ठेवले पाहिजेत, तर त्याचं सुद्धा पालन करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आसिफ, लोकांचं असं म्हणणं आहे का की निर्बंध हटवा पण आम्ही नियमांचं पालन करू? आणि जर का लोकांचं असं म्हणणं असेल तर मुळात लोक नियमांचं पालन करतायत का? म्हणजे सांगली शहरात जर का तू बाहेर पडलास तर मास्क घालणारे किती लोक सापडतात आणि न घालणारे किती लोक सापडतात? मिलिंद, बघितलं तर सांगली शहरातले मास्क घालणारी लोक खूप कमी आहेत. कारण का मास्क आता सध्या 4 दिवसापूर्वी महापूर आल्यामुळे लोकांना थोडे शिथिलते मिळाले. अगोदर हे सांगली जिल्हा हे 4थ्या टप्प्यात होतं, आता 3ऱ्या टप्प्यात आलेलं आहे. तर त्यामुळं 3ऱ्या टप्प्याचे निर्बंध आहेत ते चालूच आहेत. पण यासाठी लोक स्वतःहून जे काही निर्बंध आहेत ते स्वतः पाळले पाहिजेत. सोशल डिस्टन्स असेल, सॅनिटायझर असेल किंवा गरज पडल्यासच बाहेर पडावं. पण काही लोकांचं म्हणणं आहे की आम्ही नियम पाळू आणि आम्हाला थोडी बहुत शिथिलता. या संदर्भात काही नागरिक आहेत आणि त्यांच्याकडे जाऊन तुम्ही काय सांगाल की तुम्ही स्वतः नियम पाळून, कोरोनाचे नियम पाळून स्वतः बाहेर फिरू शकता? कसं आहे माहिती आहे काय दादा, आम्ही पाहू शकतोय. खरं इतर लोक आता असं करतात की मास्क वापरत नाहीत, काळजी घेत नाहीत. त्याचं आम्हाला पण दुःख वाटतंय, कारण की त्यांच्यामुळे आम्हाला पण त्रास होऊ शकतो. आमच्या घरात आई वडील आहेत, बहीण आहे, बहीण आता बाळपणला आलेली आहे, त्यांचं अवघड होतंय दादा. आम्हीचं हातावर पोट आहे, करावं तर खावावं. मग आम्हाला घराच्या बाहेर पडणं हे आम्हाला गरजेचंच आहे दादा. हे आम्ही सांगू शकतो की सगळ्यांनी जबाबदारी घ्यावी, मास्क वापरावे, पाहावे, स्वतःची काळजी घ्यावी, खिशात एक सॅनिटायझरची बाटली ठेवावी, हे पाहावी आहे आमची जर मत आहे. जग पाळत नाही ते आता जगाचं आम्ही काय सांगू शकत नाही. आम्ही तर सकाळी मास्क आणि सॅनिटायझरची बाटली घेऊन निघतोच. आमचं इथं दुकान आहे, दुकान आता पुरामध्ये गेलेलं आहे, त्याची आम्ही घाण बिन काढायला आलो आहे, आता चालू करणार आहे, त्याची काळजी घेतोच. आणि काही नागरिक पण घ्यावी. नागरिक आहेत, तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीनं कोरोनाच्या नियमासाठी हाताळली पाहिजे? प्रशासनाने काय केलं पाहिजे की कोरोनाची रुग्णसंख्या कमी होईल?
नाही लोकांनी तर जे काही गाईडलाईन्स आहेत त्या पाळल्याच पाहिजेत, पण गाईडलाईन्स हा जगण्याचा अधिकार लोकांकडून हिरावून घेत आहे. म्हणजे आत्ताच बघितलं तर सांगलीमध्ये, कोल्हापूर, सातारामध्ये पूर येऊन गेला आहे. त्याच्यामध्ये त्यांचं खूप नुकसान झालं आहे. आणि या कोरोनाने गेले 2 वर्ष लोकांच्या व्यवसायाचं असेल किंवा राहणीमानाचं असेल, इव्हन विद्यार्थ्यांचं सुद्धा खूप नुकसान झालेलं आहे. ह्याच्यामध्ये जगतोय का मरतोय, म्हणजे एक प्रकारे तुम्ही लॉकडाऊन लावता तेव्हा तुम्ही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करताय, पण ॲक्च्युली या लॉकडाऊनमध्ये लोक मरतातच आहेत. कोणाचं पोट मरतोय तर कोणाचा जीव जातोय त्याच्यामध्ये, ते खायला प्यायला न मिळाल्यामध्ये. माझा स्वतःचा व्यवसाय होता, तो स्वतःचा व्यवसाय माझा लॉकडाऊनमुळे बंद पडला. मी 4 लाख रुपयामध्ये लॉसमध्ये. त्याच्यानंतर पूर आला, त्या पुरामध्ये परत मला सगळं जे काय माझं मटेरियल होतं ते लॉसमध्ये गेलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही जगतोय का मरतोय, लॉकडाऊनमुळे पण मरतोय आणि लॉकडाऊन नाही लावलं तरी पण मरतोय. त्याच्यामध्ये सरकारनंच ठरवायचं की कशा प्रकारे त्याच्यावर प्रतिबंध आणायला पाहिजे. लॉकडाऊन हा त्याच्यावरचा शेवटचा पर्याय असूच शकत नाही आहे. नक्कीच मिलिंद म्हणतात की लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय नाही आहे. काही आपल्यासोबत महिला आहेत, महिलांकडे जाणून घेऊया काय त्यांचं. परत एकदा कडक निर्बंध लावणार आहेत, तुमचं काय म्हणणं आहे? जी काय करायला पाहिजे? हा लॉकडाऊन हा नाही लावला पाहिजे. गोरगरीब ह्यात सगळी मरायला लागले. हा आजूबाजूला आम्हाला रोडला व्यापार करायला देत नाही. पुराकडे मरायचं, लॉकडाऊनकडे मरायचं. सरकारने एक नियोजन काढावं की गरिबांना या सगळ्याचा व्यापार लोकांना काहीतरी. मी भाजी विकतोय ना, मी भाजी विकतोय, भाजीचा. तुमचं रोजचं उदरनिर्वाह कसं झालाय? उदरनिर्वाह म्हटल्यानंतर भाजीपाला आम्हाला रोड कडायला विकायला देत नाही. काय लहान लहान आमची मुलं बाळ आहेत, लॉकडाऊनमुळे आम्हाला विकायला देत नाहीत. का कुठं बोळा चांदीत पकडायचं की 500-1000 रुपये दंड करायचं. 1000 पाचशे आम्हाला 100-200 मिळायचे मुश्किल. 1000 पाचशेने सरकार लोक दंड करायला लागलं. करणार काय मी गरिबांना? मिलिंद बघितलं की लोकांचं म्हणे लॉकडाऊन हा त्याला एक पर्याय नाही, काही तर स्वतःला निर्बंध घालणं हे गरजेचं आहे. मिलिंद बरं, आसिफ, आपण अपेक्षा करूयात जर का रत्नागिरी, खेड, चिपळूण किंवा महाराष्ट्रातले अन्य जे जिल्हे, कोल्हापूर असेल, या ठिकाणी निर्बंध अधिक कठोर नको असतील तर जे नियम सरकारनं आधीपासून घालून दिले 1.5-2 वर्षांपासून, त्याचं काटेकोर पालन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. चंद्रकांत आणि आसिफ दोघांचेही तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकनंतर आपले प्रतिनिधी विजय देसाई आपल्यासोबत जोडले गेलेत, त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. छोटासा ब्रेक घेऊया. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि महाराष्ट्रातला मुद्दा चर्चेचा हा आहे की निर्बंधांचं नेमकं काय होणार. काल मुख्यमंत्र्यांच्या सोबत टास्क फोर्स आणि अन्य काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली, पण निर्णय नेमका काय झाला आहे तो अजून कळायला मार्ग नाही. आपण महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रतिनिधींच्याकडनं जाणून घेतोय. आता आपण जाऊयात. विजय देसाई आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत नालासोपाऱ्याहून. विजय, या भागात काय स्थिती आहे आणि निर्बंध हे आणखीन शिथिल करावेत अशी जी नागरिकांची मागणी आहे, पण लोक नियम पाळायला तयार आहेत का? मिलिंद सर, वसई विरार महानगरपालिकेने गेल्या 2-3 दिवसापासून कोरोना अहवाल द्यायचंच बंद केलंय. त्यामुळे आताची पॉझिटिव्हिटी किती आहे, किती बरे होत आहे याचं काहीच सांगता नाही. लसीकरणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गोंधळ आहे. या ठिकाणचे नागरिक सुद्धा हैराण झालेले आहेत, कारण त्यांना लसी मिळत नाही. माझ्यासोबत या ठिकाणचे लोक आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या. तर सांगा, शिथिलता केली पाहिजे, काय सांगाल? बघा, महानगरपालिकेने काही व्यवस्था केलेली नाही. महानगरपालिका सतत लोकांना फसवणूक करत आहे. त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम हातात घेतला आणि आज आमचा नागरिक सेनेचा वर्धापन दिन आहे. त्या निमित्ताने आम्ही ते वॅक्सिन फ्री ठेवले आहे. पण आमच्यासारख्या संघटनेला तर वॅक्सिन मिळतात, महानगरपालिकेला का मिळत नाही? आणि महानगरपालिका का लोकांची निष्ठा करत नाही? आज आमच्याकडे 5 ते 6 हजार का लोक आले होते आणि त्यांना आम्ही शब्द दिलाय की आम्ही पूर्ण करू. महानगरपालिका जर काम करत असेल तर लोकांची हाल होत असते. महानगरपालिका काही लक्ष देत नाही, त्यामुळे लोकांची परिस्थिती एकदम गंभीर आहे. आणि माझ्या शासनाला एक माझी विनंती अशी आहे की जे काही लोकांचं बँकेचं लोन आहे त्याच्याकडे तुम्ही लक्ष पाहिजे. लोकांना हप्ते थांबवा. भरपूर लोकांची परिस्थिती खाण्याचे वांदे झालेले आहेत आणि तुम्ही जर असंच लॉकडाऊन ठेवलं तर आम्ही करणार काय? लोक इथे मरतात, आज घेतात. त्याच्याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. शासनाने लक्ष दिलं पाहिजे सांगा. इथलं प्रशासन हप्ता झालेला आहे. वॅक्सिनेशन संपूर्ण सेंटर बंद केलेले आहेत. त्याला 2-4 सेंटर चालू ठेवलेले आहेत. त्याच्याने नागरिकांचा उद्रेक वाढलेला आहे. ठिकाणी लाईटची बिलं व्हायची, बँकेचे हप्ते भरायचे, की काय करायचं, खायचे वांदे झालेले आहेत. आज नागरिकांच्या मार्फत आम्ही इकडे वॅक्सिनेशन फोकट ठेवलेलं आहे. अशा प्रत्येक संघटनेने समाजासाठी जर उपयोग केला तर महापालिकेचा काय उपयोग आहे ठिकाणी? आणि या ठिकाणी महापालिकेचं कार्य पृथ्वी नगर परिषद होते ते चालू होतं. नगर परिषद कार्य महापालिकेहून प्रशासन आणि या ठिकाणी लोक
सुद्धा निर्बंध पाळताना दिसत नाही. त्याबद्दल काय सांगा? हे कुठे प्रशासनाचा अपयश आम्ही म्हणतो त्या ठिकाणी. कारण भाजी मार्केट कुठे चालू आहे, कुठे बंद आहेत, कुठे आपल्याला चालू आहे, कुठे बंद आहेत. प्रशासन करतं काय त्या ठिकाणी? प्रशासन विजय, आवाजाची काही अडचणी आपण ती दूर करण्याचा प्रयत्न करूयात. पण वसई विरार या भागातल्या जर का कोरोनाच्या चाचण्या गेल्या काही काळापासून बंद असतील, तसंच नागरिक आताही या दृश्यांमध्ये आपण पाहतो की अनेक नागरिकांनी मास्क घातलेला नाही, तर नागरिक जर का बेफिकीरपणे वागणार असतील तर शासन निर्बंधांमध्ये शिथिलता कशी देणार, हा सुद्धा शासनाच्या समोरचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. गेल्या वर्षी जेव्हा आपण महाराष्ट्रात आणि देशभरात पाहिलं तेव्हा काही मोठे सण आणि उत्सव येऊन गेल्यानंतरच्या काळात महाराष्ट्रात आणि देशात अन्य काही राज्यांमध्ये पॉझिटिव्हिटीचा दर वाढला होता. त्यामुळे कोरोनाच्या काळात जर का निर्बंध शिथिल करायचे असतील शासनानं, तर मास्क, सॅनिटायझर, अंतराचा नियम पाळणं, हात वारंवार धुणं, अशा अगदी प्राथमिक नियमांचं पालन हे अतिशय काटेकोरपणे करणं हे खूप आवश्यक आहे. जोपर्यंत आपण हे नियम काटेकोरपणे पाळत नाही तोपर्यंत शासनानं नियम शिथिल करावेत असं आपण म्हणणं हे केवळ एकतर्फी ठरेल. कारण देशभरात जी 10 राज्य अशी आहेत की जिथे पॉझिटिव्हिटीचा दर जास्त आहे, त्यात महाराष्ट्राचा समावेश आहे. आणि महाराष्ट्राचा जर का विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातले जिल्हे आणि कोकणातले 2 जिल्हे, इथलं प्रमाण, इथलं पॉझिटिव्हिटीचा रेट हा अद्यापही जास्त आहे. आणि त्यामुळेच शासन जिथे 2% किंवा 5%च्याही खालती पॉझिटिव्हिटीचा रेट गेला आहे तिथे कदाचित काही निर्बंध शिथिल करू शकतं, पण जिथे 10%च्या घरात पॉझिटिव्हिटीचा रेट आहे तिथे मात्र निर्बंध शिथिल होतील असं तूर्तास तरी दिसत नाही. एक छोटासा ब्रेक घेऊयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. आपण पाहताय News18 लोकमत. आणि मुद्दा महाराष्ट्रात सध्या चर्चेला जातोय तो निर्बंधात शिथिलता मिळणार का नाही मिळणार, किंवा मिळालीच शिथिलता तर ती काय प्रकारची असणार, याबद्दलची मोठी चर्चा आहे. विजय देसाई आपले प्रतिनिधी आपल्यासोबत पुन्हा जोडले गेलेत, तसंच सागर सुरवसे आपल्यासोबत सोलापुरातून जोडले गेलेत. सोलापूरमध्ये जाण्यापूर्वी विजय, थोडक्यात काय लोकांचं म्हणणं आहे? मिलिंद सर, आतापर्यंत जे लॉकडाऊन झाले, पहिल्या लाटेत, दुसऱ्या लाटेमुळे सगळ्यांचं कंबरडं मोडलेलं आहे. अनेकांचे रोजगार गेलेले आहेत, अनेकांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत. अशा परिस्थितीत जर परत लॉकडाऊन लागलं तर आम्ही करायचं काय? कारण बँकवाले त्यांना सतवतात, अक्षरशः त्यांचे जे दागिने आहेत ते सुद्धा त्यांना घाण ठेवावे लागतात. माझ्यासोबत या ठिकाणची लोक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. असं सगळं लॉकडाऊन व्हायला पाहिजे का? का शिथिलता आणली पाहिजे? काय केलं पाहिजे सरकारने? नाही, लॉकडाऊन मध्ये आता शिथिलता ही आणलीच पाहिजे. कारण ऑलरेडी 2 वर्षाचा पिरियड गेलेला आहे. लोकांकडे आता काम नाही राहिलेले आहेत. तिकडची उद्योजक पण परेशान आहे. कारण जो टाइम पिरियड दिलेला जातो त्यांना, त्याच्यात त्यांचं पूर्ण होत नाहीये. तर मी सगळ्यांना विनंती करेन की लॉकडाऊन आता शिथिल करण्यात यावा. कारण सामान्य नागरिकांचे बरेचसे हाल होत आहेत. आम्ही आता बघतोय, आम्ही जो वॅक्सिनेशन ड्राईव्ह असो किंवा धान्य वाटप असो, आम्ही पूर्ण 1-2 वर्षापासून धान्य वाटप करतात आपल्या अग्रिसेनेच्या मार्फत. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, सरकारला पण विनंती आहे, उद्धव साहेबांना विनंती आहे की त्यांनी हा लॉकडाऊन आता शिथिल करावा. लॉकडाऊन शिथिल करावा. तुम्ही काय सांगाल, काय सध्याची परिस्थिती आहे? लोकांचं आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. नोकरी धंदा नाहीये त्या ठिकाणी, रोजगार बुडालेले आहेत लोकांचे अनेक. आज शाळेचे फी सुद्धा भरायचे राहिलेले आहेत. असा सिस्टम जर सगळ्यांकडनं चालू असेल लोकांना आणि जनतेला, तर मग करावं काय? तर कुठेतरी राज्य शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे. वॅक्सिनेशन आहे ते वाढवलं पाहिजे त्या ठिकाणी. आज लोक उपासमार करतात का? मजा म्हणून नाहीये, ही महामारी झाली आहे. त्यामध्ये काय झालंय, लोकांना सुचत नाहीये. आज हॉस्पिटलमध्ये गेल्यावर सुद्धा त्या ठिकाणी उपचार घेताना सुद्धा भीती वाटते लोकांना. तर शासनाने कुठेतरी या ठिकाणी लक्ष देऊन तुम्ही शिथिलता आणा लॉकडाऊन मध्ये, पण त्या ठिकाणी ज्या ठिकाणी रेट वाढलेला आहे त्या ठिकाणी तर कडक उपाययोजना करायलाच पाहिजे शासनाच्या. ज्या ठिकाणी रेट वाढला त्या कडक उपाय केले पाहिजे, परंतु त्यांचा जो प्रश्न आहे तो सुद्धा हे केला पाहिजे. काय सांगा? छोटे व्यापारी आहेत, आमच्या व्यापाऱ्यांना संध्याकाळी 4 वाजेपर्यंत टाइम आहे. हे टाइम 8 वाजेपर्यंत देण्यात यावं. आता आमची उपासमारीची वेळ आलेली आहे. कारण 2 वर्षापासून आम्ही लॉकडाऊन मध्ये पूर्ण व्यवसाय आमचा ठप्प झालेला आहे. अनेकांचे व्यवसाय हे ठप्प झालेले आहेत. त्यामुळे आता करायचं काय, हाच प्रश्न आता या व्यापारी असू दे किंवा सर्वसामान्य माणसासमोर उभा राहिलेला आहे. मिलिंद सर,
विजय, पण या निर्बंध हटवण्यातली एक प्रमुख गोष्ट उपनगराशी संबंधित आहे, ती म्हणजे रेल्वेचा प्रवास. तर 2 डोस ज्यांनी घेतलेत कोरोना प्रतिबंधक लसीचे, तर त्यांना रेल्वेचा प्रवास खुला व्हावा का नाही, याबद्दल काय वाटतं यांना? मिलिंद सर, मी विचारतो, आता समजा ज्यांनी 2 डोस घेतले त्यांना रेल्वेने प्रवास दिला पाहिजे का, काय सांगाल तुम्ही? तुमचा मुद्दा एकदम बरोबर आहे. 2 डोस ऑलरेडी त्यांचे कम्प्लीट झालेले आहेत, तर त्या अनुषंगाने त्यांना रेल्वेची मुभा दिलीच पाहिजे, कारण त्यांना तसा काही प्रॉब्लेम वाटत नाहीये. तर विनंती करेन की त्यांना पण आता रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी. तुम्हाला काय वाटतं, 2 डोस झाले त्यांना दिलं पाहिजे? दिलं पाहिजे. कारण आज रेल्वेने जर प्रवास होतोय तर रेल्वेने प्रवास रोजचाच करणारे लोक आहेत त्या ठिकाणी. आज आपण बघतोय की महामार्ग बघतोय, त्या ठिकाणी अनेक महामार्गावर खड्डे पडलेले आहेत. आज वसई विरार शहर महानगरपालिका आहे, आज रस्ते दिसतच नाही, खड्डेच खड्डे दिसतात त्या ठिकाणी. मग रेल्वेने जर प्रवास झाला तर नागरिकांना एक दिलासा तरी मिळेल. राज्य शासनाने ही उपाययोजना करायला पाहिजे त्या ठिकाणी. खड्डे आहेत, वाहतूक कोंडी होते, तुम्ही काय सांगाल? आता आजच्या टायमाला पेट्रोलला 107 रुपये लिटर झालेला आहे. जर बॉम्बेला कोणतरी माणूस जर कामासाठी जात असेल तर त्याला ते परवडण्याची गोष्ट नाही. आणि लॉकडाऊनच्या काळामुळे आता माणसांना 50% पगार कपात झालेली आहे. तरी लवकरात लवकर रेल्वेमध्ये प्रवाशांना मुभा द्यावी. ज्यांचे 2 डोस पूर्ण झालेले आहेत त्यांना रेल्वेने प्रवासासाठी मार्ग मोकळा करावा. तुम्ही काय सांगाल? रेल्वेने जे आता जे 2 डोस झालेले आहेत त्यांना गव्हर्नमेंटने द्यायला पाहिजे. कारण आता जे गव्हर्नमेंटचे जे आपले रूल्स आहेत त्यानुसार 2 डोस दिले तर त्याच्यावर विश्वास नाही का गव्हर्नमेंटला, असं मला वाटतं. आणि वाहतूक कोंडी हे सोडवण्यासाठी, तसेच आता लॉकडाऊनमुळे होणारे लोकांचे नुकसान, त्यामुळे लोकांना ते परवडण्यासारखं नाहीये जे वाहतूक करणं ट्रान्सपोर्टने. वाहतूक करणं जे या ठिकाणी जे परवडणारं नाही, कारण त्यांचा जो पगार आहे तो वाहतुकीत जातो, त्यांचा अर्धा वेळ जो आहे तो येण्या जाण्यामध्येच खर्च होत आहे, त्याच्यामुळे त्यांची एनर्जी सुद्धा त्यामध्ये वेस्ट होत आहे. या ठिकाणी जे सर्वसामान्यांचं लोकांचं असं म्हणणं आहे की ज्यांनी 2 डोस घेतले त्यांना निदान त्यांनी द्यायलाच पाहिजे. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की जर लसीचे 2 डोस दिले त्यांनी जर देत नसेल तर मग त्या लसीचा फायदा काय, त्यांच्यावर तुमचा विश्वास नाही का, असं सुद्धा या येथील लोकांचं म्हणणं आहे. कारण लोक आता मेटाकुटीले आहे, त्यांना आता जीवन असह्य झालंय. मिलिंद सर. तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. सागर सुरवसे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सागर, सोलापूर शहर आणि जिल्ह्यातली काय स्थिती आहे? सोलापूर शहरामधली जी कोरोनाची परिस्थिती आहे ती अतिशय आटोक्यात असलेली आपल्याला पाहायला मिळते. कारण केवळ 8 ते 10 रुग्ण जे आहेत ते दिवसाला या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये आढळून येत आहेत. त्याचबरोबर ऑक्सिजन बेड्स जे आहेत ते मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. बाजारपेठांमध्ये अनेक निर्बंध जे आहेत ते देखील सुरू आहेत आणि त्या निर्बंधांमध्ये व्यापारी जे आहेत त्यातला व्यापार करतात, नागरिक दैनंदिन व्यवहार सुरळीत ठेवत आहेत. ग्रामीणमध्ये मात्र थोडीशी परिस्थिती चिंताजनकच आहे. कारण गेल्या महिनाभरापासून तिथे साधारणपणे 400चा ॲव्हरेज आपण पकडला तर 400च्या आसपास रुग्ण जे आहेत ते रोज या ठिकाणी सापडत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाची परिस्थिती थोडीशी चिंताजनक आहे. त्यामुळे कुठेतरी सोलापूर शहराचा जो लेवल 3 मध्ये जे सोलापूर शहर होतं ते जैसे तेच राहिलेलं आहे. तर सोलापूर शहर हा स्वतंत्र प्रशासकीय गट म्हणून त्याला मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे त्या ठिकाणचे निर्बंध शिथिल करणं अपेक्षित होतं. आता तसं होताना दिसत नाही. त्यामुळे व्यापारी जे आहेत. सागर, मी तुला थोडंसं थांबवतो. हळूहळू खरं तर निर्बंध शिथिल करावेत असं सगळ्यांनाच वाटतंय, पण निर्बंध शिथिल करताना नियमांचं पालन करणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि आता महाराष्ट्रातल्या अन्य काही जिल्ह्यांमध्ये आपण डोकावणार आहोत आणि या ठिकाणची काय स्थिती आहे, कोरोनाची अंमलबजावणी कशी केली जाते, नियमांची किंवा निर्बंध काय प्रकारचे आहेत. तर चिंता वाढवणारे जिल्हे आहेत त्यात आहे सातारा, पुणे, हे 11 जिल्हे आहेत. कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्रातले आणि कोकणातले जिल्हे, सांगली, इथे सुद्धा पॉझिटिव्हिटीचा रेट जास्त आहे. सिंधुदुर्ग, यासोबत सोलापूर,
अहमदनगरमध्ये सुद्धा जवळपास 5% इतका पॉझिटिव्हिटीचा रेट आहे. बीड, त्यानंतर रायगड, रत्नागिरी आणि पालघर. मुंबई आणि ठाणे यातून यामध्ये नाही आहे. बाकी महाराष्ट्रातला अन्य जिल्हा नाही आहे, पण मराठवाड्यातलं बीड आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातले सगळे जिल्हे आहेत. अहमदनगर आहे. त्यामुळे या ठिकाणी पॉझिटिव्हिटीचा रेट जास्त असल्यानं हे चिंता वाढवणारे 11 जिल्हे महाराष्ट्रासाठी सुद्धा त्रासदायक ठरत आहेत. कारण केंद्र सरकारनं 2 दिवसांपूर्वी जे निर्देश दिलेत आरोग्य विभागानं, त्यानुसार देशभरातली अशी 10 राज्य आहेत की जिथे पॉझिटिव्हिटीचा रेट जास्त आहे आणि त्या 10 राज्यांमध्ये महाराष्ट्राचा सुद्धा समावेश आहे. महाराष्ट्राचा समावेश आहे आणि त्याचं कारण आहेत हे 11 जिल्हे. या 11 जिल्ह्यांमधला पॉझिटिव्हिटीचा रेट 5%पेक्षा जास्त, कुठे 8%पेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे कठोर निर्बंध हे अतिशय आवश्यक आहेत. मधल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातल्या या जिल्ह्यांना म्हणजे सातारा, सांगली, कोल्हापूर, त्यानंतर रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना पुराचा सुद्धा मोठा फटका बसला. अद्याप इथली स्थिती सुधारलेली नाही. इथले लोक सावरलेले नाहीत. अनेक ठिकाणी लोकांची घरं पूर्णपणे पाण्यात बुडाली होती. त्यातून हे जिल्हे आणि तिथले नागरिक सावरत असतानाच कोरोनाचं संकट मात्र अद्यापही कायम आहे आणि म्हणूनच हे जिल्हे राज्याच्या करता, या जिल्ह्यातल्या नागरिकांच्या करता तुर्तास तरी चिंतेचं कारण बनले आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं राज्यांना असे स्पष्ट निर्देश दिलेत की ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटीचा रेट जास्त आहे तिथे कोणत्याही प्रकारे निर्बंधांमध्ये शिथिलता येता कामा नये, तर अतिशय कठोर असे निर्बंध असले पाहिजेत. तरच पुढची जी लाट, संभाव्य लाट ज्या संदर्भात बोललं जातं आहे किंवा विषाणूचे अन्य काही प्रकार कदाचित जे त्रासदायक ठरू शकतात याबद्दल बोललं जातं आहे, या सगळ्याचा प्रभाव वाढणं किंवा प्रभाव क्षेत्र वाढणं हे जर का टाळायचं असेल तर या सर्व 11 जिल्ह्यांमधले निर्बंध अधिक कठोर करावे लागतील. गेल्या काही काळात कोल्हापूरमधल्या आणि अन्यही काही जिल्ह्यांमधल्या व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. आम्हाला दुकानं पूर्णवेळ उघडण्याची परवानगी द्या, असं या सगळ्या व्यापाऱ्यांचं म्हणणं होतं आणि त्यांच्या म्हणण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी होती की गेल्या 1.5 वर्षांमध्ये या व्यापाऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं आहे. त्यातच कोकणातल्या 3ही जिल्ह्यांमध्ये तसंच पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात भीषण अशा प्रकारचा पाऊस झाला आणि या जबरदस्त पावसामुळे सर्वसामान्यांचं जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं. शेतशिवारांमध्ये 3-3, 4-4 दिवस पाणी राहिलं. त्यामुळे शेतीचंही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि यातून सावरण्याचा मार्ग म्हणून अर्थव्यवस्था चालली पाहिजे. अर्थव्यवस्था थांबता कामा नये. त्या अर्थव्यवस्थेचा गाडा हळूहळू का होईना पण चालू राहावा, यासाठी व्यापारी वर्गाचं, मग तो अगदी छोटा व्यापारी असेल किंवा मोठा व्यापारी, त्यांचं असं आग्रहपूर्वक म्हणणं आहे की निर्बंध हे शिथिल करावेत, किमान दुकानाच्या वेळा वाढवाव्यात. जर का शनिवार रविवार कडक लॉकडाऊनमुळे दुकानं बंद राहणार असतील आणि अन्य दिवस जर का 4 नंतर दुकानं बंद होणार असतील तर दुकानदारांनी व्यवसाय करायचा कुठल्या वेळेला. सागर सुरवसे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. सागर. मिलिंद सर, आपण पाहिलं की खरं तर सोलापूर शहर आणि ग्रामीण मधली परिस्थिती दोन्ही वेगळी आहे. सोलापूर शहरामध्ये रुग्णसंख्या अगदी आटोक्यात आहे आणि ग्रामीणमध्येही आटोक्यात असली तरी ती स्थिर आहे. जो काही लेवल 3 मध्ये होतं ते पुन्हा लेवल 3 मध्ये ठेवलं गेलेलं आहे आणि त्यामुळे व्यापारी एकंदरीतच या सर्व गोष्टींमुळे नाराज आहेत. त्यातच पुन्हा आता केंद्र शासनाने जे काही महाराष्ट्राला जे आदेश दिलेले आहेत किंवा जे ऑर्डर दिलेले आहेत त्यानुसार सोलापूर पुन्हा त्यामध्ये येणार का, ही एक भीती व्यापाऱ्यांच्या मनामध्ये. आपल्यासोबत व्यापारी आहेत, चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. मला सांगा, काय नक्की आपली भूमिका असणार आहे? केंद्र शासनाने आता नवीन आदेश काढलेले आहेत राज्याला, काय? राजू वाटे अध्यक्ष सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, हे जे आदेश आता येणार आहेत त्याच्याबद्दल खरं तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी टास्क फोर्सची मिटिंग केली त्याच्या डिटेल्स प्रेस कॉन्फरन्समध्ये यायला पाहिजे.
सोलापूरमध्ये काही तांत्रिक अडचणी, आपण त्यांचा आवाज नीट ऐकू शकत नाही, पण सोलापूरमध्ये सुद्धा व्यापाऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सोलापूरमध्ये अगदी चादरींपासून चामड्याच्या वस्तूंपासून जे सर्व व्यवसाय आहेत, मग शेतीशी जोडलेले जे व्यवसाय उद्योग आहेत ते सुद्धा गेल्या काही काळात ठप्प आहेत. आणि त्यातच पॉझिटिव्हिटीचा रेटसुद्धा हवा त्या प्रमाणात कमी झालेला नाही. त्यामुळे प्रशासनाला विविध प्रकारचे निर्बंध सुरू ठेवण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय सरकारसमोर उपलब्ध नाही. आणि याकरताच शासन अजूनही निर्बंधांमध्ये थेट शिथिलता आणण्याच्या विचारात दिसत नाही. जरी राज्यभरातून मागणी होत असली की हे निर्बंध कमी करावेत किंवा हे निर्बंध पूर्णपणे हटवावेत, तरीसुद्धा सध्याची सगळी स्थिती पाहता शासन सरसकट निर्बंध हटवण्याच्या विचारात नाही. मुख्यमंत्र्यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर कदाचित आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या सहीने औपचारिक नोटिफिकेशन जारी केलं जाऊ शकतं. पण यामध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता आणताना व्यावसायिकांना सूट द्यायची का सर्वसामान्य नागरिकांना अधिक सूट द्यायची, याचा निर्णय घेणं हे प्रशासनाच्या करता एक मोठं आव्हान असणार आहे. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा महत्त्वपूर्ण उपक्रम संजीवनी गाडी ही गाडी भारतातल्या वेगवेगळ्या कोविडग्रस्त जिल्ह्यातून फिरते आणि लसीकरणाच्या बद्दल जनजागृती करते. ही गाडी आज कुठे आहे पाहूयात. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आणि एक महत्त्वाची आठवण, यूट्यूबच्या बद्दलची, youtube/news18lokmat तुम्ही टाकल्यानंतर यूट्यूब चॅनल तुम्हाला आमचं दिसेल. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रवासामध्ये किंवा अन्य ठिकाणी तुम्ही कुठेही असाल त्या ठिकाणी तुम्हाला न्यूज 18 लोकमतचे हे सगळे व्हिडिओ पाहता येतील. आणि महत्त्वाची आठवण अर्थात मास्कबद्दलची. मास्क घालणं हे अतिशय आवश्यक आहे मित्रांनो. मास्क हा कोरोनाला आपल्यापासून रोखण्याचा अतिशय सोपा आणि तेवढाच महत्त्वाचा मार्ग आहे. दोनही लोकांनी जर का मास्क घातलेला असेल, म्हणजे मी आणि माझ्या समोर असलेल्या व्यक्तीनं, तर कोरोनाचा प्रसार कमी होण्याचं प्रमाण हे 0.05% कमी होऊ शकतं. आणि म्हणूनच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुढची संभाव्य लाट जर का येऊ नये असं आपल्याला सगळ्यांना वाटत असेल, तर सगळ्यांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे. फक्त शासन एकटं काही करू शकणार नाही. घराबाहेर पडताना मास्क घाला, हात वारंवार धुवा, अंतराच्या नियमाचं काटेकोर पालन करा.